मुख्यमंत्री फडणवीसांच्या आईबद्दल काहीही बोललो नाही, काही बोललो असेल तर शब्द मागे घेतो. टीकेनंतर मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्र्यांच्या आईबद्दल जरांगेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारणात आपलं मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना संवैधानिक पदाचा मान राखला गेला पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जरांगेंचा समाचार. बीडच्या गेवराईमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक. हाके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमने सामने. जरांगेंच्या पाठीशी अजित पवार. लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक आरोप. काहीही झालं तरी मुंबईतलं उपोषण अटळ. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा इशारा. जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखा. गुणरत्न सदावर्तेंची मागणी. नाशकातील आदिवासी संघटनांचा उलगुलान मोर्चा. महामार्गावर मुंबई आग्रा महामार्ग आंदोलकांचा ठिय्या. रोहित पवार यांच्या निशाण्यावर मंत्री संजय शिरसाट. संजय शिरसाट यांनी जमीन घोटाळा केला. रोहित पवारांचा आरोप. भाजपनं मुंबईमध्ये भाकरी फिरवली. मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती. पुण्याची प्रभाग रचना अन्यायकारक. पवार गटाचा प्रशासनावर गंभीर आरोप. आगामी निवडणुकीसाठी नागपूर मनपाची प्रभाग रचना जाहीर. 37 प्रभागांमध्ये 4 नगरसेवक तर एका प्रभागात 3 नगरसेवक. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिंजवडीकडे लक्ष द्यावं, अन्यथा गणपतीनंतर रस्त्यावर उतरू. खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा. सदाभाऊ खोतांना गोरक्षकांकडून धक्काबुक्की. पुण्यातील फुरसुंगी परिसरातील घटना. सदाभाऊ खोतांचं सिंहगड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन. वराह जयंतीनिमित्त ठाकरे गटाकडून उपरोधिक आंदोलन. सोलापुरात मंत्री नितेश राणेंविरोधात ठाकरे गट आक्रमक. वैभव खेडेकर यांची मनसेतून हकालपट्टी. खेडेकर रवींद्र चव्हाणांच्या संपर्कात. सूत्रांची माहिती. तुम्हाला तुरुंगात राहून सरकार का चालवायचंय? अमित शहांचा विरोधकांना सवाल. उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा राजभवन इथं सन्मान होणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सत्कार करणार. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा. तब्येतीच्या कारणांमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलं स्पष्ट. एटीएम साठी नवे नियम लागून. एटीएम मध्ये महिन्याला फक्त 3च फुकट व्यवहार करता येणार. 4थ्या व्यवहारापासून प्रत्येक वेळी 23 रुपयांची अधिक जीएसटी. वरंदा घाट वाहतुकीसाठी खुला. पावसाळ्यामध्ये दरड दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर घाट होता बंद. सणासुदीच्या काळात वरंदा घाट केला खुला. अमरावतीतल्या जयस्तंभ चौकातील उड्डाणपुलाला तडे. पुलावरील अवजड वाहतूक बंद. प्रांजल खेवलकर प्रकरणात रोहिणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. प्रांजल खेवलकरच्या जामीन अर्जावर 4 सप्टेंबरला होणार सुनावणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी सार्वजनिक होणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयानं रद्द केला सीआयसीचा तो आदेश. मतदार यादीशी संबंधित चुकीचा डेटा शेअर केल्याप्रकरणी सीएसडीएस संजय कुमारांना मोठा दिलासा. सुप्रीम कोर्टाकडून कारवाईला स्थगिती. एक दिवसीय क्रिकेट बंद करा. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदींचा जय शहांना धक्कादायक सल्ला.